जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुजू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या कंत्राटी शिक्षक भरती आयुक्त स्तरावरनं महत्त्वाचं पत्र आदेश निर्गमित करण्यात आला होता प्रत्येक जिल्हा परिषदला। त्या अनुषंगाने 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने सध्या बघा भरला जाणार होता आणि त्या अनुषंगाने कार्यवाही देखील सुरू झाली होती। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही भरती प्रक्रिया संदर्भात अर्ज देखील मागवण्यात आले होते। अर्ज जे होते तर ते अर्ज तालुका स्तरावरून सध्या बघा मागवण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही होती तर ती कार्यवाही सध्या बघा होणार होती। पण मध्यंतरी जी काही विधानसभा निवडणुकी संदर्भात आचारसंहिता लागू झाल्यामुळे जी भरती प्रक्रिया आहे, कंत्राटी भरती प्रक्रिया, तर ती त्या ठिकाणी बघा स्थगिती झालेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण जे काही निवडणूक झाल्यानंतर पुढील जे काही नियुक्ती असेल किंवा जाहिरातीचं काम असेल तर ते सध्या बघा होणार आहे। त्या अनुषंगाने इथं न्यूज देखील आलेली आहे। तर लेटेस्ट न्यूज आहे, आचारसंहितेत अडकली कंत्राटी शिक्षक भरती, आता विधानसभा निवडणुकीनंतरच सुरू होणार नियुक्त्यांची प्रक्रिया। तर ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या जाहिरात दिली होती, अर्ज मागवण्यात आले होते, तर त्यांची जी प्रक्रिया असेल ती देखील दिवाळीनंतरच होणार आहे नियुक्ती प्रक्रिया। आणि ज्यांची जाहिरात सध्या बघा देण्यात आली नाही, कोणत्याही प्रकारची अर्ज प्रक्रिया करण्यात आली नाही, तर त्यांची देखील प्रक्रिया सध्या दिवाळीनंतरच आपल्याला किंवा निवडणुकीनंतरच आपल्याला जी काही प्रोसेस असेल तर ती प्रोसेस सध्या बघा होणार आहे। तर त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या सध्या 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा असेल तर त्या शाळा नेमक्या किती आणि त्याच्यामध्ये किती शिक्षक सध्या बघा कार्यरत आहे, रिक्त किती होणार, किती शिक्षकांचं समायोजन होणार, त्या अनुषंगाने जी माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा मागवण्याचं कामकाज सध्या सुरू झालं आहे। तर ह्या ठिकाणी जी काही न्यूज सध्या आजची दिवसाला आलेली आहे ती म्हणजे सकाळ वृत्तसेवामध्ये छत्रपती संभाजीनगरची न्यूज आलेली आहे। काल आपण जी काही धुळे जिल्हा परिषदची न्यूज बघितली तर धुळेमध्ये जे रिक्त पदं आहे 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा, तर त्यांचं देखील कामकाज सुरू आहे। तर ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काय म्हटलेलं आहे की बघा, जिल्हा परिषदेमध्ये ज्या शाळांची पटसंख्या 10 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास किती तर 70 शाळांची पटसंख्या 10पेक्षा कमी आहे। म्हणजे एकट्या जिल्हा परिषद जे काही छत्रपती संभाजीनगर आहे तर संभाजीनगरमध्ये 70 शाळा जवळपास या ठिकाणी पटसंख्या ही 10पेक्षा कमी आहे। म्हणजे अशा ज्या काही शाळा आहेत तर ह्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांची संख्या कमी जास्त आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळत आहे। तर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 70 शाळा असेल तर त्या ठिकाणी पटसंख्या आहे ती 10पेक्षा कमी पटसंख्या सध्या इथं पाहायला मिळत आहे। आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे। म्हणजे इथं जर 70 शाळा जर असेल तर इथं 70 वॅकन्सी सध्या बघा शिक्षकांची एकंदरीत इथं तयार होत आहे। तर ह्या ठिकाणी काय करणार आहे तर कंत्राटी शिक्षकाची भरती केली जाणार होती, परंतु बघा आता विधानसभा निवडणुकीनंतरच याबाबतची कार्यवाही सध्या केली जाणार आहे। तर हे एक लक्षात असू द्या, जी संपूर्ण कार्यवाही असेल तर ती विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच बघा एकंदरीत कार्यवाही सध्या बघा होणार आहे। तर ह्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शिक्षक भरतीनंतरही या शाळेमध्ये बघा जवळपास किती शिक्षक तर बघा 300 शिक्षकांची, म्हणजेच इथं मराठी, उर्दू, कन्नड माध्यमाची पदे रिक्त आहेत। म्हणजे जी सध्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती झाली तर त्याच्यामध्ये शिक्षक भरती होऊन देखील 300 शिक्षकांची जी पदं आहे तर ती सध्या बघा रिक्तच राहिलेली आहे। तर एकट्या या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद असेल तर एकट्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर 300 पदं असेल तर सध्या बघा रिक्तच राहिले। तर ही पदे जर कदाचित टेट 3 जर होणार असेल आणि टेट 3 बघा ती 100% होणार आहे, तर त्याच्यामध्ये जर कन्वर्ट झाले तर ज्या वेकन्सी असेल टेट 3मध्ये देखील बघा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते। तसंच बघा पुढे काय म्हटले आहे की शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील जवळपास 350 या ठिकाणी बघा 350 शाळांमधील पदे सामान्यीकरण करण्यात अडकली आहे, बरोबर। त्यानुसार बघा RT जो काही 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असा नियम आहे RTमध्ये, पण त्याच्यानुसार सर्व शाळेमध्ये कार्यवाही झालेली नाही। या पार्श्वभूमीवर यापूर्वी बघा सध्या या पार्श्वभूमीवर काय म्हटलेलं आहे की यापूर्वी 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला होता। त्यानंतर बघा मात्र या शिक्षक जो काही निर्णय होता सेवानिवृत्त, तर त्याचा विरोध होता शिक्षक संघटनेचा आणि पुन्हा नव्याने निर्णयामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानंतर काढलेला जो नियम होता नवीन निर्णय तर
याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना वगळण्यात आले आणि 10पेक्षा कमी पटसंख्या शाळेवर DED असेल BEd असेल जे काही पात्रताधारक उमेदवार असेल सुशिक्षित बेरोजगार तर त्यांना कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा आदेश काढण्यात सध्या आला होता। तर हे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी पद्धतीने सध्या भरली जाणार आहे आणि त्या संदर्भात त्यांची नियुक्ती 1 वर्षासाठी असणार असून त्यानंतर त्यापुढे संधी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या बघा त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण अधिकारी घेणार आहे। म्हणजे जी नियुक्ती असणार आहे तर ती 1 वर्षासाठी असणार आहे कंत्राटी पद्धतीने। आणि आपल्याला माहिती आहे की समोर टेट 3 सध्या बघा 3 नियोजित आहे तर त्या टेट 3 जर आली तर हे संपूर्ण जी काही पदं असेल तर ती पदे निश्चित टेट 3 मध्ये बघा कॅरी फॉरवर्ड होतील नियमित शिक्षकांसंदर्भात। तर त्या संदर्भात भरती प्रक्रिया एकंदरीत प्रत्येक जिल्हा परिषदेमधून जी पदं रिक्त असेल तर ती सध्या भरली जाऊ शकतात। तर सध्या ही छत्रपती संभाजीनगर संदर्भात इथे महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती सध्या इथे आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की या निर्णयामुळे बघा कमी होतील अतिरिक्त जे काही शिक्षक। कारण बघा 2023 आणि 24 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता करताना आधार व्हॅलिडेशनची पटसंख्या या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आली होती असे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत। आणि शिक्षक संघटनाच्या मागणीनंतर ह्या निर्णयाचे बघा सवलत देत आधार व्हॅलिडेशन पटावरील 10% विद्यार्थी शाळेत आहेत पण त्याचे आधार कार्ड सध्या नाही त्यांचाही विचार केला जाणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पटसंख्येअभावी अतिरिक्त होणारे शिक्षकाचे प्रमाण बघा कमी होणार आहे असं देखील इथं सध्या म्हटलेलं आहे। तर एकंदरीत संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया असेल तर त्या भरती प्रक्रियेबद्दल इथं माहिती देण्यात आली आहे। तर इथं बघा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचं स्टेटमेंट देखील आहे तर ते स्टेटमेंट देखील बघूया। तर याच्यात बघा जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या 10 किंवा त्याहून कमी आहे अशा शाळांमधील सध्याची पटसंख्या मागवलेली आहे। म्हणजे ज्या काही शाळा असेल तर इथं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 70 शाळा दाखवण्यात आल्या आहे। अजून देखील 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची इथं बघा पटसंख्या असेल तर त्या संदर्भात माहिती मागवली आहे आणि शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार या शाळेमध्ये प्रत्येकी 1 कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे। तत्पूर्वी या शाळेमधील नियमित 2 पैकी एका शिक्षकाच्या दुसऱ्या शाळेवर समायोजन करण्यात येईल त्यानंतरच कंत्राटी शिक्षक भरती होईल बरोबर। आणि विधानसभा निवडणुकीनंतर याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण अधिकारी आहे तर त्यांनी सध्या स्टेटमेंट दिलेलं आहे। एकंदरीत जी काही भरती प्रक्रिया असेल तर त्या भरती प्रक्रियेमध्ये जे ऑलरेडी शिक्षक आहे तर त्या 2 पैकी एका शिक्षकाचं दुसऱ्या शाळेवर सध्या बघा समायोजन होईल आणि त्यानंतरच कंत्राटी शिक्षक भरती सध्या सुरू होईल असं देखील इथं म्हटलेलं आहे। आणि एकंदरीत निवडणुकीनंतरच पूर्ण कार्यवाही सध्या बघा सुरुवात होईल। तर ह्या अनुषंगाने सध्या जे काही 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची सध्या बघा माहिती मागवण्यासंदर्भात जे काही कामकाज असेल तर ते कामकाज सध्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या सुरुवात झालेली आहे अशा ह्याच्यावरनं आपल्याला आढळून येत आहे। तर संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आपल्याला निवडणुकीनंतरच पाहायला मिळेल। कदाचित ही जी प्रक्रिया असेल तर ही बघा तात्पुरती स्वरूपात कंत्राटी पद्धतीने असेल कारण टेट जी परीक्षा आहे टेट 3 परीक्षा तर त्या संदर्भात जे नियोजन असेल तर ते नियोजन देखील माननीय कोर्टामध्ये तशा पद्धतीने सादर करण्यात आलं आहे। जर इथं TET परीक्षा सध्या बघा नियोजित कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे इथं होत आहे त्याच अनुषंगाने टेट 3 देखील बघा पुढे सध्या होणार आहे। तर त्या अनुषंगाने एवढी जी पदं आहे तर ती पदं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये रिक्त पदांची जी काही संख्या असेल तर ती रिक्त पदांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नक्कीच बघा पुढे भरती त्या ठिकाणी कंत्राटी भरती तर या ठिकाणी होणारच पण ही फक्त कंत्राटी पद्धतीनेच असणार हे लक्षात घ्या। आणि टेट परीक्षा जर झाली तर टेट परीक्षा 3 मध्ये जी काही भरती प्रक्रिया असेल शिक्षक भरती तर ती कायम नेमणुकी संदर्भात या ठिकाणी होऊ शकेल तर ती नियोजित असणार आहे आणि ती 100% बघा होणार अशा पद्धतीने माननीय जे काही कोर्टामध्ये देखील टेंटेटिव्ह शेड्यूल सादर करण्यात आले। तर सध्या तरी कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जो निर्णय होता शासन निर्णय तर त्यानुसार तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी शिक्षकांना जे काही कंत्राटी पद्धतीने नियुक्ती मिळणार आहे। तर ह्या संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही एकंदरीत निवडणुकी झाल्यानंतरच बघा आपल्याला पाहायला मिळेल।
तर अशा पद्धतीने सध्या बघा एक महत्त्वाची अपडेट होती. ज्यांनी अर्ज केलेला असेल ज्या जिल्हा परिषदमध्ये, तर त्यांनी बघा ती यादी जी असेल किंवा नियुक्ती संदर्भात असेल तर ते पुन्हा निवडणुकीनंतरच त्या ठिकाणी पुढे कारवाई असेल तर ती सुरू होईल. आणि ज्या ठिकाणी जाहिरात दिली नसेल तर त्यांची देखील कार्यवाही निवडणुकीनंतरच सुरुवात होईल. अशा पद्धतीने सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट आपल्याला म्हणता येईल. तर सध्या हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.